नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लास्ट 2 डेज टिप्स पाहणार आहेत संहिताच्या विषयासाठी। आता आपला पेपर 22 तारखेला संहिताचा पहिला पेपर असणार आहे। पहिलाच पेपर आपल्या एग्जामचा हा संहिताचा पेपर असणार आहे आणि हा पेपर आपल्याला फक्त एकच पेपर असणार आहे, 100 मार्कचा हा पेपर असणार आहे। आणि आजची तारीख आहे 19 तारीख, म्हणजे आपल्याकडे फक्त उद्याचा 20 आणि परवाचा 21 तारखेचा हे फक्त 2 दिवस असणार आहे आपल्याला अभ्यासासाठी। आता ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 2 दिवसामध्ये, तुम्हाला आता 2 दिवस भरपूर टाइम आहे असं तुम्हाला रिव्हिजनसाठी। आता यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे रिव्हिजन करायचे, तुम्ही आता उद्याचा दिवस तुम्हाला 19 तारखेला आपल्या अगोदर कसं करणार आहे, आपण अगोदर रिव्हिजन करणार आणि जे काही तुमचा काही अभ्यास राहिला असेल, जे उरल्यानंतरचं रिव्हिजन झालं असेल भाग असेल, त्यामुळे तुम्ही अभ्यास काय राहिला असेल त्याच्यावर जास्त फोकस कशा प्रकारे करायचा ते पाहणार आहे। आता रिव्हिजनमध्ये कशी पाहिजे तुम्हाला की अगोदर आजचा जो म्हणजे आजपासूनच तुम्हाला रिव्हिजनला लागायचं वगैरे, आजचं जे रात्र वगैरे असेल तुमच्यापासून थोडीफार जे विद्यार्थ्यांना रात्री हा व्हिडिओ मिळेल त्यांनी आजपासून तुम्हाला 2-3 जरी अध्याय कव्हर झाले तर तुमचा बराचसा उद्या प्लसमध्ये तुम्ही राहताल, त्यामध्ये तुम्हाला जेवढं होईल तेवढं छान असेल। तर कसं असेल उद्यासाठी आपण हा पाहतोय। आता एक दिवसात तुम्हाला अष्टांग आणि एक दिवसात चरक उडवायचं, म्हणजे कसे रिव्हिजन वगैरे करायचे आहे त्याचे। एक दिवसात अष्टांगचे रिव्हिजन करायचे आणि एक दिवसामध्ये चरकचे रिव्हिजन, चरक संहितामध्ये रिव्हिजन करायचे। आता यामध्ये कसं असणार आहे तुमचं, एक दिवसामध्ये तुम्हाला अष्टांग हृदयाचे आपल्याला किती 15 अध्याय असणार आहे आणि चरक सूत्रस्थानचे आपल्याला किती 12 अध्याय असणार आहे। यामध्ये आपल्याला टोटल 27 अध्याय असणार आहे। खूप सोपे चरक सूत्रस्थानचं लवकर रिव्हिजन होऊन जाईल, कारण की कसं म्हणता येईल की क्वेश्चन रिलेटेड असे ते अध्याय असणार आहेत। फक्त त्या अध्यायामध्ये मोजके तेवढे काही क्वेश्चन केले तर जवळपास तो अध्याय पूर्ण कव्हर होणार आहे। खूप छान असं तुमचं छान रिव्हिजन वगैरे होणार आहे। आता हे कशी रिव्हिजन करायची ते एक सांगतो। आता तुम्ही रिव्हिजन करायला बसता तर त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन कशा प्रकारे करायची, एक पेज घ्यायचं वगैरे, छान ब्लँक पेज घ्यायचं तुम्हाला आणि त्या पेजवर तुम्ही अगोदर पूर्ण काय करायचं, अभ्यास वगैरे करायचं तुम्हाला, त्या अध्यायाचा पूर्ण अभ्यास वगैरे करायचा। समजा तुम्ही हे अध्याय सुरू केला, मात्राशी ते अध्याय सुरू केला, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला काय दिलं, आहाराविषयी दिलं की मात्रामध्ये किती मात्रात आहार वगैरे खाल्ला पाहिजे वगैरे, किती कसा आहार घेतला पाहिजे। नंतर तुम्ही गेलं तुम्हाला आम वगैरे दिलं असेल, मग आम वगैरे झालं, त्यानंतर अजीर्ण वगैरे उल्लेख असतं आणि उल्लेख केल्यानंतर मग त्यानंतर शेवटी जाता तुम्हाला विरुद्ध आहार वगैरे दिलेला असेल, त्यामुळे विरुद्ध आहार असेल, अनुपान वगैरे असा सगळं काही उल्लेख असेल। तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण हा अध्याय वाचून काढला। आता ब्लँक पेजमध्ये घेतला असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, रिव्हिजन करताना म्हणजे तेच करताना लगेच काय करायचं, पॉईंट लिहून घ्यायचे की त्या अध्यायामध्ये आपण काय काय वाचलंय। त्या अध्यायामध्ये तुम्ही काय वाचलं असेल की सुरुवातीला मात्रा वगैरे वाचली असेल, ठीक झालं, एक मात्रा लिहून करायची, पॉईंट टाकायचा, 1 नंबर पॉईंट टाकायचा मात्राशी, ते अध्याय त्यामध्ये 1 पॉईंट टाकायचा किंवा आहार मात्रा, दुसरा पॉईंट टाकायचा आम टाकायचा, तिसरा पॉईंट टाकायचा अजीर्ण टाकायचा, चौथा जो पॉईंट असेल वगैरे आणखी काय असेल ते ऍड करायचं, पाचवा जो पॉईंट असेल समजा विरुद्ध आहार असेल तर 5वा पॉईंट टाकला विरुद्ध आहार। अशा पॉईंट तुम्ही पॉईंट टाकत गेले आणि असे लिहून ठेवलं त्याच्यामध्ये। आणि मग आता तुम्ही काय करा, तसं रिव्हिजन करायची आता हे 1 दिवसामध्ये। आणि जेव्हा दिवस शेवटी होईल, दिवसाचा एंड होईल तुमचा, म्हणजे जवळपास काय करायचं तुम्हाला, दिवस जेव्हा संपल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एकदा सगळे अध्याय पाहायचे आणि त्या अध्यायामधून तुम्ही जेवढे पॉईंट मांडत ठेवलेत मग ध्यानात ठेवायचं की आज सकाळी मी हा अध्याय वाचला होता, त्या अध्यायामध्ये मला हा लक्षात येतंय का, तर हे वाचलं हे लक्षात येतं का, हे वाचलं हे लक्षात येतं। आणि तुम्हाला ॲक्युरेट त्या पॉईंटनुसार लगेच तुम्हाला ते तुमचं चूक कुठं आहे म्हणजे काय तुम्हाला काय लक्षात येत नाही, तुम्हाला जागेवर तिथं पकडलं जाईल। म्हणजे समजा तुम्ही सगळे अध्याय केले आपले, आता 15 पैकी आपल्याला 15 अध्याय वगैरे जास्त काही विचारणार नाही त्यावरती, तुम्हाला 15 पैकी जवळपास 14 अध्यायामध्ये तुम्हाला जास्त फोकस राहायचं। आता 14 अध्यायामध्ये तुम्हाला समजून गेलं की यार काय काय वाचलंय तुम्ही, की समजा ओज आलाय, आता ओज तुम्हाला हा पॉईंटच कळाला नाही काय नाही कशा प्रकारे, किंवा मग तुम्ही असं सगळे रस वगैरे केलेत आणि तुम्हाला लगेच एक कळलं की हा रस माझ्या लक्षात येत नाही, नेमक्या रसमध्ये काय सांगितलंय काय नाही, हा ऋतू काय दिला, हा ऋतूमध्ये काय सांगितलं नाही, मग डायरेक्ट जायचं आणि लगेच झोपायच्या अगोदर त्याला एकदा पूर्ण रिवाइज करायचं, त्या फक्त तेवढं वगैरे स्पेसिफिकला आणि रिव्हिजन वगैरे करायचं, यार काय हा दिलं म्हणून हा। आणि एक शॉर्टमध्ये तुम्हाला 2-4 शब्द जर मांडून लिहिता येईल असेल, म्हणजे असं काही जणांना सवय असते की 2-4 पॉईंट वगैरे मांडायची आणि त्यांच्या ध्यानात वगैरे बसतं, की अशा प्रकारे जर केलं तर तुमच्या लगेच त्या दिवसाच्या शेवटपर्यंत तुमचा सगळा प्रकारे छान रिव्हिजन होईल। आता रिव्हिजन करण्याची आणखी एक मेथड सांगतो, ही एक झाली, एक पेज आपली सिंगल शीट पेपर मेथड ही झाली, यामध्ये तुम्ही पॉईंट वगैरे मांडून सगळं हे केलं, व्यवस्थित रिव्हिजन वगैरे केले। आणखी एक तुम्हाला रिव्हिजन कसे करायचे, आता दिवसाच्या सुरुवातीपासून आता रिव्हिजन करायला बसताना तुम्हाला 3 स्लॉटमध्ये दिवसाचं भागून घ्यायचं आहे। पूर्ण दिवस आहे ते पूर्ण 3 स्लॉटमध्ये मांडायचं, जसं की सकाळ, दुपार आणि संध्याकाळ। सकाळ म्हणजे कसं मॉर्निंगचा, दुपारचा आफ्टरनूनचा पिरियड आणि तिसरा इव्हनिंग किंवा नाईटचा पिरियड, अशा प्रकारे तुम्हाला एका दिवसाची 3 पार्टमध्ये डिव्हिजन करायचं। आता 3 पार्टमध्ये तुम्ही डिव्हिजन केलं, यामध्ये तुम्हाला कसं असणार आहे की मॉर्निंगच्या पार्टमध्ये आपण
टोटल 15 अध्याय, 15 म्हणजे 14चा अध्याय, पण 15 धरतो आपण, 15 अध्याय तुम्हाला. तर 15 अध्यायामध्ये तुम्ही कशी काय करायचं की मॉर्निंगच्या पिरियडमध्ये 5 अध्याय, त्यानंतर आफ्टरनूनच्या पिरियडमध्ये म्हणजे दुपारच्या पिरियडमध्ये 5 अध्याय, आणि इव्हिनिंग म्हणजे किंवा संध्याकाळच्या पिरियडमध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही अभ्यास वगैरे करत असाल तर कसे 5 अध्याय. तर 5 म्हणजे तुमच्यावर जास्त फोकस पडणार नाही, म्हणजे जास्त काय स्ट्रेस पडणार नाही, एक अर्थी की जास्त ताण पडणार नाही. काय 5 अध्याय तुम्ही सकाळी कसे करून जाताल तुम्ही रिव्हिजन वगैरे छानपैकी, तुम्हाला सुद्धा कळणार नाही, छान होऊन जातात. दुपारी तुम्ही जेवण करायच्या अगोदर 2-3 अध्याय करून ठेवा, दुपारी जेवण झाल्यानंतर 2-1 अध्याय करा, म्हणजे जेणेकरून जेवणानंतर जी तुम्हाला सुस्ती वगैरे येईल तर त्यात तुम्हाला 2 अध्यायामध्ये तुम्ही इझिली असं कव्हर करू शकता. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर रात्र होता होता तुम्ही जेव्हा शेवटचे फक्त तुमच्याकडे टार्गेट असेल की शेवटचे 4 ते 5 अध्याय तुमच्याकडे राहिले असतील आणि तुम्ही एकदम सॅटिस्फॅक्शनने की दिवसभरात छान अभ्यास झाला आणि आता शेवटी हे अध्याय करायचे, त्याने तुम्ही 4 ते 5 अध्याय इझिली असे रिवाईज करून घेता असे. तर यामध्ये तुमच्याशी ही रिव्हिजनची स्ट्रॅटेजी. तेच नंतर पुढे गेलो तर दुसऱ्या दिवशी मग तेच आपल्या काय चरक संहितासाठी लागू होतं. चरक संहितामध्ये तेच 5-5चा नियम करा, 12 अध्याय आपले तुम्ही काय करा दुपारपर्यंत फिनिश होऊन जाईल आणि तुमचे त्यानंतर मग 2-3 तास तुम्ही रिलॅक्स वगैरे करू शकतात, किंवा ज्याला रिलॅक्स करायचं त्यांनी करा, नाही तर 1-2 तास रिलॅक्स वगैरे करून त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा अष्टांगचं पुन्हा एकदा जे तुम्हाला वाटतं की इथं मला थोडी रिव्हिजन हवी तिथं आणखी तुम्ही एकदा पुन्हा रिव्हिजन वगैरे करू शकता. जे पॉईंट तुम्हाला वीक येत असं सेक्शन वगैरे त्यामध्ये तुम्ही करू शकता. आणखी एक सांगायचं, हे झालं रिव्हिजनसाठी. आता रिव्हिजनचं 2 दिवसात प्लॅन मी सांगितलं, अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन करा. त्यानंतर एक झालं की आणखी काय तुम्हाला काय फोकस करायचं आहे, आता अष्टांग आणि काय चरक. आता अष्टांगमध्ये कसं असेल की तुम्हाला 50 मार्कचं वेटेज असणार आहे, चरकमध्ये 50 मार्कचं वेटेज असणार आहे, दोन्हीचं वेटेज 50-50 मार्कचं वेटेज असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 LQ अष्टांगवरती पाहायला मिळेल, 2 LQ चरकवरती चरक संहितावरती पाहायला मिळते अशा पेपरमध्ये आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला जास्त फोकस आता रिव्हिजन करताना LQ सेक्शनवरती जास्त फोकस करायचं रिव्हिजन करताना. कारण की रिव्हिजन कसं आहे की जे LQ सेक्शनला जे प्रिव्हियस इयरमध्ये जे पेपरमध्ये पडलेले LQला त्यातले मोस्ट ऑफ द चान्सेस राहतील की 2-3 असे जे LQ वगैरे असतील ते कसे असतील रिपीट होण्याचे चान्सेस राहतील की तेच तुम्हाला दिसतील पेपरमध्ये. आता आपण अष्टांग हृदयाचे मी घेऊन आलो काही LQ सोबत आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगण्याकरिता की ते तुम्ही जास्त फोकस करा, कारण की 2 LQ तर तुम्हाला असेच दिसतील पेपरमध्ये आणि काही असे अध्याय दिसतील की जे आपले अष्टांग हृदय आणि चरक संहितामध्ये कॉमन असतील, जसे की झालं मातृशीते वगैरे अध्याय झालं वगैरे, इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. पण तुम्ही पेपर काही जर क्वेश्चन वगैरे पडला तर त्या रिलेटेड तुम्ही लिहू शकतात की तुम्ही इकडला बी तिकडे लिहू शकतात, म्हणजे ते पॉईंट वगैरे मांडू शकतात. फक्त उल्लेख करताना तिथं क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल की समजा अष्टांग हृदयानुसार लिहा तर अष्टांग हृदयानुसार लिहायचं, आणि जर चरक संहितेनुसार असं उल्लेख असेल तर चरक संहितेनुसार. जर क्वेश्चनमध्ये असं काही तुम्हाला 1-2 क्वेश्चन वगैरे दिसेल तुम्हाला, जसे की आपले ऋतुचर्या वगैरे पण आहे, तर तुम्हाला डायरेक्ट मेन्शन नसलं की डायरेक्ट तिथं आला की ऋतू आला बाबा आपण लिहायला लागले, तर तुम्हाला मेन्शन नसलं क्वेश्चनमध्ये काय कसं आहे, तर तुम्ही तिथं काय तुम्ही फक्त क्वेश्चन लिहित म्हणजे आन्सर लिहायला सुरुवात करताना एक्झॅक्ट तुम्हाला उल्लेख करायचा आहे की तुम्ही कशानुसार कोणत्या संहितेनुसार लिहिता, अष्टांग हृदयानुसार लिहिताय, चरक संहितेनुसार लिहिताय. पेपर आन्सर सुरुवात करताना म्हणजे काय की तुम्ही हे एकदा मेन्शन करा, नक्की मेन्शन करा की तुम्ही कोणत्या अध्यायामधून कोणत्या संहितेमधून कितवा अध्याय काय नाही कोणी सांगितलं ते एकदम मी तुम्हाला जसं आपला एक व्हिडिओ आहे की आपण व्हिडिओमध्ये लिहिलं की हाऊ टू राईट वगैरे आन्सर संहिता, असा व्हिडिओ मी तुम्हाला पिन करेन सेक्शनमध्ये, आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये असेल, डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल, नक्की बघा. कशा प्रकारे जास्तीत जास्त 10 मिनिटं नाही 2x स्पीडने पहा, 2-3 मिनिटामध्ये पाहून घ्या व्हिडिओ कसं आहे, काय प्रकारे लिहिलंय, कशा प्रकारे मांडलंय. फक्त तुम्ही पेपरमध्ये जे चूक होणार ती चूक टाळावी म्हणून हा सांगतोय मी तुम्हाला. काही विद्यार्थी नाही करणार ते, कारण की चूक करतील आणि आणखी जर चूक झाली तर पस्ताव करत बसेल. त्या अगोदर सांगण्याचं काम माझं आहे, ऐकण्याचं काम तुमचं आहे. ज्याला पटलं असं त्याने ऐकून घ्या, कारण की फायदा तुमचा ह्याच्यात आहे. त्यानंतर झालं आता हे झालं पूर्ण अशा प्रकारे. आता नंतर सांगतो पेपर प्रेझेंटेशन बद्दल मी लगेच बोलून घेतो, कारण की नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याचं, कारण की तुमचा खूप मौल्यवान टाइम आहे, उद्या कोणी युट्यूब वगैरे पाहत बसणार नाही. आता पाहायला गेलं पेपर प्रेझेंटेशन मध्ये यामध्ये कसं आहे की आन्सर लिहिताना तर सांगायला पेपर कसं आहे आन्सर हेडिंग वगैरे सुरुवातीला केलं तर एखादा ऋतू पडला समजा व एलिक्युल जर आलाच बाय चान्स, आता या वर्षी तर ऋतू चान्सेस आहे वसंत ऋतू येण्याचे किंवा एसिक्युल सुद्धा पाहायला मिळू शकतं. कर्नाटकच्या पेपरमध्ये सांगितल्याप्रमाणे जे युनिव्हर्सिटी झाली त्यात वसंत ऋतू पडला होता एसिक्युला. आता आन्सर लिहिताना काय करायचं तुम्हाला क्वेश्चनमध्ये जे विचारलंय समजा वसंत ऋतू हेडिंगच टाकायची वसंत ऋतू झालं. त्यानंतर मग पॉईंट वाईजमध्ये आन्सर मांडायचे, तुम्हाला कोणीही निबंधावनी पेपर लिहायचा नाही, पॉईंटमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे. पॉईंट सेपरेट सुंदर असा पेपर लिहायचा, पॉईंट
पॉईंटमध्ये. जर तुम्ही पॉईंटमध्ये लिहिताल, ओळ सोडून लिहिताल छानपैकी असं, तर तुमचं एक अक्षर किती जरी घाण असलं तरी छान दिसणार आहे आणि छानपैकी तुम्हाला पेपर चेक करण्याला जेवढं छान वाटेल तर तेवढे तुम्हाला छान मार्क येणार आहे. नंतर तुम्हाला फ्लो चार्टमध्ये जेवढे छान प्रकारे काढता येईल, त्यामध्ये तुमचा माइंड वापरून तुम्हाला कशा प्रकारे फ्लो चार्ट काढता येईल, तर त्यावर तुमचे आणखी तुझा मार्क डिपेंड करतील. कारण की जसं चिकित्सा चतुष्पाद असेल तर तुम्ही एक गोल केलं, म्हणजे एक सर्कल केलं, त्यामध्ये 4 चिकित्सा चतुष्पाद असे दाखवले लाईन वगैरे की वैद्य वगैरे ते असे प्रकारे औषधी अशा प्रकारे तुम्ही जर लिहिलं तर छान प्रकारे तुम्हाला कसे मार्क मिळू शकतात यामध्ये. आता श्लोक लिहिताना श्लोक बी छान प्रकारे लिहायचा. श्लोकमध्ये 2 ओळीमध्ये जो श्लोक असेल 2 ओळीमध्ये लिहायचा. त्यामध्ये डबल तुम्हाला एक कसं की बॉक्स काढत असतात तर काही जण बॉक्स काढू शकतात, काही जण वर ॲरो काढत असतात वर, तर ते तुम्हाला तसं प्रकारे जमत असेल तर करा. आणि खाली रेफरन्स लिहायला विसरू नका. अष्टांग हृदयानुसार लिहिता की चरक सूत्रस्थानानुसार लिहिता हे रेफरन्स लिहायला विसरू नका. त्यानंतर आणखी एक सांगत झालं तर क्वेश्चन नंबर मेन्शन करायला विसरू नका. क्वेश्चन नंबर काही विद्यार्थी विसरून जातात लिहिण्याचे नादात, सगळा पेपर अटेम्प्ट करतात पण क्वेश्चन नंबरच लिहित नाही. मग काय फायदा? चेकर करणार जे चेकर करतील प्रोफेसर वगैरे टीचर्स वगैरे त्यांना काय कळणार आहे की हा कोणत्या नंबरचा क्वेश्चन आहे, तर तिथं डायरेक्ट 0 मार्क पडू शकतात. त्यामुळं पेपर होण्या अगोदर 10 मिनिटं अगोदर एकदा पेपर नक्की चेक करा की तुम्ही क्वेश्चन नंबर बरोबर टाकलाय का. 5व्याचा कुठं 6वात नाही टाकला, 6व्याचा कुठं 4थात नाही टाकला किंवा काय जागा नंबरच नाही टाकले, असं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांकडून होतं. त्यामुळे अगोदर सांगतो की तुम्ही ही चूक होऊन नका देऊ, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर पेपर पॅटर्न जवळपास सेम आहे दरवर्षीप्रमाणे, फक्त यावर्षी MCQ मागं शेवट ठेवण्यात आले. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी आणि सी सेक्शन म्हणजे MCQ आणि LAQ अगोदर होणार आपला 2.5 तास आणि जो ए सेक्शन असणार ती शेवटचा अर्धा तास म्हणजे MCQ शेवटी भेटणार. पण पेपर जवळपास तोच असणार आहे, कोणामध्ये काही होणार नाही. यामध्ये तुम्हाला आणखी चान्सेस आहे याचा की तुमचा जरी एखादा दुसरा क्वेश्चन राहिला असेल तर तुम्ही जे MCQ अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्ही ते 10-5 मिनिटं उरते, त्यामुळे तुम्ही ते क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. असं तुम्हाला टाईम वगैरे असेल यामध्ये तर तुम्ही छान वगैरे करू शकता यामध्ये. त्यानंतर झालं, आता हे झालं टोटल अभ्यासा रिलेटेड. आता सांगायचं झालं तर हेल्थ आणि तुमच्या स्लीपबद्दल. तर 2 दिवस राहिले. काही विद्यार्थी म्हणजे सर मी आज पूर्ण जागून घेणार आणि मला माहिती नाही मी आज सिलेबस कंप्लीट करा, अशी चूक कोणी करायची नाही. 2 दिवस राहिले. तुम्ही जशा प्रकारे अभ्यास करतात तशा प्रकारे अभ्यास करायचा. तुम्ही 5 ते 6 तास झोप कंप्लीट घ्यायची तुमची, मग अभ्यासाला लागायचं आहे तुम्हाला. नंतर जर झालं ह्यावर तुम्हाला व्यवस्थित खायचे, कोणीही जेवणाला टाळायचं नाही, व्यवस्थित जेवण करायचं, रात्री व्यवस्थित झोप घ्यायची आणि नंतर अभ्यासाला वगैरे व्यवस्थित लागायचं आहे. तब्येतीकडे काळजी घ्यायची, कारण की शेवटचे 2 दिवस आहे. एवढं तुम्ही 2-3 महिने वर्षभर अभ्यास करीत आलात, त्यामुळे शेवटचे 2 दिवस काही चूक करायची नाही, आजारी पडायचं नाही आहे. त्यामुळे चांगल्या तब्येतीवर ध्यानात ठेवायचं, चांगली झोप घ्यायची, व्यवस्थित आहार आणि निद्रा व्यवस्थित ठेवायची, जेणेकरून तुमचे जे 2 दिवसानंतर पेपर असेल तो बी तुम्हाला छानच जाणार आहे. तुम्ही फक्त एवढं करा, तब्येतीवर, आहारावर, निद्रेवर काय तुम्ही चांगलं ध्यान ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे छान अभ्यास करा. त्यावर तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगले रिव्हिजन करा, एवढंच सांगायचं. त्यामुळे तुमचं चांगलं वगैरे पेपर तर जाणारच आहे, हे माहिती आहे मला सगळ्यांना. त्यामुळे काही काळजी घ्यायची नाही, कोणी काय नाही. आणि पेपर देऊन यायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे पेपर, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट वगैरे करायचे, छानपैकी उत्तर लिहायचे, सुटसुटीत लिहायचे, छान करायचे, छान लिहायचे, अशा प्रकारे लिहून यायचे. आणि तेवढं झाल्यानंतर जे असेल ते पेपर नंतर आपण बोलू कोणाकडून काय होईल काय नाही, पेपर कशा प्रकारे, पेपरचं कशा प्रकारे असणार आहे काय नाही, म्हणजे काय नंतर कसा गेलाय काय नाही, आपण ते नक्की डिस्कशन करूया पेपर नंतर. पण कोणी टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, छान रिलॅक्समध्ये अभ्यास करायचा आणि छान पेपर देऊन यायचा आहे. पेपर नंतर बघू, आणखी काही कोणाचा अभ्यास नसेल झाला त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा. आणखी आहे 2 दिवस, काही नाही तरी काय म्हणते नसल्यापेक्षा काहीतरी बरं आहे ना बाबा, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलं बरं आहे. त्यामुळे काहीतरी 2 दिवस आहे, काहीतरी ज्याचं नसेल त्याने आणखी सुद्धा वाचा, काय चान्सेस काय पण होऊ शकतं. शेवटच्या 2 दिवसामध्ये तुमचा चांगला तेच जे वाचतात तेच क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन दिसतील. अशा प्रकारे ते LAQचे क्वेश्चन वगैरे असतील. तर आता व्हिडिओ खूप मोठा असेल तर तुम्ही पाहू शकणार नाही, मी डायरेक्ट फोटो वगैरे काढल आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करल, ते तुम्ही तेवढे एकदा बघून घ्या. आणि एवढे काय करता LAQसाठी असतील तुम्ही एकदम प्लीज म्हणजे कसं असेल प्रिपेअर छान करून ठेवा, जेणेकरून एखादं पडले बाबा आता हेच क्वेश्चन असणार, PYQचे क्वेश्चन आहे, पडले तर हे दिसतील तुम्हाला आणि त्यावर तुमचे छान कमांड असेल. LAQचे मी सेंड करतो आणि SCQच्या ऑलरेडी आपण सेंड तर केले, पण पुन्हा एकदा सेंड कराल मी PDF. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.